तर मित्रांनो आता चला मी गणपती बघायला, कारण की आज 9वी आहे आपल्या मिरजेला, 9वीची गणपती आणि 11वीची मस्त मस्त डीजे पण एक नंबर असतात। तर मी ब्लॉग ह्या सकाळी एक ब्लॉग केले, त्यात अटॅच करणार किंवा नाही तर हे 2 पार्ट करणार, बघूया एडिटिंग करताना काय होते। आणि हा जो व्हिडिओ मी एकटा चालली, हा व्हिडिओ पूर्ण बघायला लागणार तुम्हाला। काय करता कारण आपण पूर्ण व्हिडिओ बघायचा, लाईक शेअर कमेंट मात्र नक्की करायचा। चला आता डायरेक्ट जाऊया आपण पुढं, काय तर मम्मीला घेऊन चालले, मम्मीला घेऊन आहे ना पुढं सोडणार आहे दीदीच्या इथं, मग तिथून मी एकटा जाणार आहे, फिरणार आहे सगळं। चला आज बघणार कसं एकट्याचं एक्सपिरियन्स कसं असते गणपती बघता आपल्या मिरजेत। फर्स्ट टाइम मी एकटा फिरवली ते मग आपल्या मिरजेत। चला तर आपल्याला भेटलं आपल्या कामावरचं गोट्या, काय म्हणतो गोट्या, तर मस्त मजेत आहे, ठीक आहे मस्त मजेत। आणि कसं वाटतं आपल्या मिरजेचं कसं वाटतं तुला? एक नंबर कानात कापूस काय कापूस घालायचं काय एवढं पाहिजे ना अजून, वा घाल कापूस घाल, पाणी किर्र व्हायला। हां आपल्यासमोर आता गणपतीचं मूर्ती आहे, तर अशी मूर्ती अजून मोठी मोठी मूर्ती आहेत, मी तुम्हाला पुढं दाखवतो काय तुम्ही। चला तर पब्लिक जिथं साऊंड तिथं पब्लिक डिगच, अशी या दोघांची इथं क्रॉसिंग झाली आहे। आणि पब्लिक बघा किती आहेत, अशी चुकच नाही म्हणत आपल्या मिरजेला साऊंड सिटी म्हणून। तर आपल्या मिरजेच्या मिरवणुकीत सुमित दादा पण आलते, हे कोणाला माहिती आहे का? भरपूर दिवसापासून नाही नाही सुमित दादाला भेटायचे ना एक स्वप्न होतं, पण ते आज पूर्ण झालं। तर पब्लिक आपल्या व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करून नक्की सांगायचा, आणि आपल्या मित्रांना आपल्या फॅमिलीला शेअर मात्र करायचं विसरायचं नाही। आपल्या मिरज पॉलिटेक्निक समोर हे गणपती जे बघायला किती मोठे काय आहेत, तर काय आपल्याला भेटतं की आपला शर्मा मित्र, मग काय म्हणतो आता आपल्या कामात तर आता मी एक तुम्हाला दाखवणार की बारीमध्ये सिनेमॅटिक, आणि कसं वाटतं कसं नाही कमेंट करून कसं आवडतं की शेअर मात्र करायचं विसरायचं, शेअर नक्की करायचं। आता मार्केटमध्ये आले, आल्यावर पहिला कापूस भेटलो, इथं कापूस दाखव, हा कापूस भेटलो, काय कानं खिर्र एवढे आल्यात की काय करणं आहे, 3-4 दिवसात काय करणं आहे आमचं आता, एवढंच साऊंड सोडल्यात। तर आज बघूया काय काय एक्सप्लोअर करतो आपण आपल्या मिरजेतलं, ते सगळं दाखवणार आहे। चला तुझं काय म्हणणं आहे? माझं काय म्हणणं नाही, हां कान वाजवायचं आहे, कान वाजवलेत काय? हां बरं चालते। हां आता आम्ही चालले गणेश तळावर, कारण की इथं पूर्ण एवढं साऊंड आहे की जरा पण आवाज ऐकू ना, तर आपला तर मी आता आले गणेश तळाजवळ, कारण की
साऊंड एवढं होतं की कानाला खिरत होतं, आवाज काहीच ऐकत नव्हता. आता मी आले की विसर्जन कसं करतात ते बघण्यासाठी, आणि हा मी तुम्हाला पण प्रॉपर विसर्जन कसं करते ते दाखवतो. तर आत्ता इथं आहे की नाही बाप्पांची पहिली एक मूर्ती आल्या, आणि ही मूर्ती आहे की नाही कशी विसर्जन करतात ते तुम्हाला दाखवतो. कारण की आपली फोनची कॅमेरा केलेली नाही तर तेवढी काही काम करत नाही, आणि तेवढंच नॉर्मली झूम करून मी दाखवले, बघूया कसं आहे. तर आता ही दुसरी मूर्ती आणल्यात आणि दुसरी मूर्ती विसर्जन करल्यात. ही पण बघा कसं विसर्जन करतात. तर आताची ही मूर्ती आणि तिसरी मूर्ती आहे, आणि ही क्रेन विसर्जन करणार, कारण की मूर्ती भरपूर मोठी आहे म्हणून ही डायरेक्ट बाहेर क्रेन विसर्जन करतात. आणि ही जी विसर्जन कसं वाटते कसं नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि मी ब्लॉग आहे की नाही इथंच एंड करणार आहे, आणि टाईम पण भरपूर झाला म्हणून व्हिडिओ जास्त वगैरे काही केलो नाही. तर चला कसं वाटते कसं नाही कमेंट करून सांगा, आणि लाईक शेअर मात्र करायचं नाही, शेअर मात्र नक्की करायचा. चला.